मोठ्याने म्हणूया हालेलुया. पवित्र शास्त्र आपलं आपल्याजवळ आपण उघडून ठेवूया आणि ते फार अत्यंत गरजेचं आहे. आणि मननाकरिता जे शास्त्रवचन आहे ते सांगण्याची गरज नाही, कारण आपण नीतिसूत्रे शिकत आहोत आणि गेले 2 रविवार आपण 2 अध्याय संपवले. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की शलोमोन राजानं परमेश्वराकडं काय मागितलं? ज्ञान मागितलं आणि परमेश्वरानं तर दिलं. आणि देव म्हणाला की या भूतलावर तुझ्यासारखा राजा यापुढे कोणी होणार नाही आणि मागे सुद्धा कोणी झाला नाही, इतकं ज्ञान तिला दिलं. मग दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलो की परमेश्वर देवबाप आम्हाला सांगत आहे आणि परमेश्वर देवबापानं आम्हाला म्हणालं की माझ्या मुला, नाही का, माझे वचन सांभाळ. आणि देवानं शलोमोनाला कशा पद्धतीनं दुसऱ्या शास्त्र भागामध्ये आशीर्वादित केलं ते सुद्धा आम्ही पाहिलं. आज आपण 3रा अध्याय मननाकरिता घेणार आहोत की 3ऱ्या अध्यायामध्ये काय म्हटलं. दुसऱ्यामध्ये म्हटलंय विवेकाला हाक मार. कशाला हाक मार? विवेकाला हाक मार. ज्ञानाला कवटाळून धर. सोनं रूप घेऊ नको, पण माझं ज्ञान तू घे, नाही का. आता 3ऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून आपले मोबाईल जे आहे ते थोडका वेळ भक्तीपुरते दूर ठेवायचे किंवा ते बंद ठेवायचे, लक्ष द्यायचं. आणि तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला समजणार आहे. पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी शिकणार नाही आपण, आणि म्हणून त्या फार मोलाच्या आहेत. तर मग काय म्हटलंय? नीतिसूत्रे. सूत्र म्हणजे गाभा, पवित्र शास्त्राचा गाभा म्हणूया किंवा आध्यात्मिक जीवनाचा गाभा म्हणूया. हे नीतिसूत्रे काय करतो आपण? शिकत आहोत. मग मी मागे म्हणालो की नीतिसूत्रे जगातील लोकांसाठी नाही, कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहेत. आणि प्रभू परमेश्वर काय म्हणतो? माझ्या मुला, करूया 3रा देव वाचूया. माझ्या मुला, माझं धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. आणि दया व सत्य यांची माळ तू आपल्या गळ्यात वागवा. आता काय म्हणलंय? पहिलं वचनाकडे आपण जाऊ. काय म्हटलंय? माझ्या मुला. देव आम्हाला काय म्हणत आहे? माझं काय आहे? मुलगा आहेस. आणि आपला मुलगा, आपली मुलगी, आपल्याला त्याचं किती कौतुक वाटतं. जर तू चांगला आहे तर प्रभू परमेश्वर मंडळीला माझ्या मुला म्हणतो. आणि तो म्हणतो की मी तुला आशीर्वाद देणार आहे, पण त्याकरिता तुला काय करायचं आहे? माझ्या वचनांचं पालन करायचंय. माझे नियम काय करायचे? पाळायचे आहेत. माझे विधी काय करायचे आहेत? सांभाळायचे आहेत. त्यांचं मनन चिंतन तुला करायचं आहे. आणि गळ्यात माळ त्यांची घालायची आहे. फुलांची माळ जेव्हा आपण घालतो, सन्मान करतो, तेव्हा किती बरं वाटतं. काही लोक माळ घालतात आणि म्हणतात की मी कोण आहे? माळकरी आहे. प्रभू म्हणतो कशाची माळ घालायची तुला? दया आणि सत्य. तुला दयावान राहायचं आहे आणि नेहमी सत्य तुझ्या मुखात असलं पाहिजे. आणि फार सुंदर हे नीतिसूत्रे आहेत, पण ते फक्त आम्हाला ग्रहण करता आले पाहिजे. देव म्हणतो माझ्या मुला, माझ्या हाक मारत आहे देव. आपण बाळाला हाक मारतो, बाळा इकडे. देव आम्हाला हाक मारत म्हणतो माझ्या मुला, हे माझं धर्मशास्त्र काय करू नको? विसरू नको. आम्ही भक्तीला जातो आणि जर आमच्याकडं बायबल नाही तर असं गृहीत धरा आम्ही जेवायला बसलो पण आमच्याजवळ ताट नाही. जेवता येईल का? नाही. जागा सुंदर मिळाली बसायला, खुर्ची मिळाली, पकवान सुंदर वाढत आहेत, पण ताटच नाही. जेवता येते का? नाही. खाली तर आपण जेवू शकत नाही. किती सुंदर टेबल असला तरी जेवणार का आपण टेबलावर? नाही जेवणार. आपण काय म्हणू? ताट येऊ द्या. आमचं ताट आमच्या जवळ असलं पाहिजे. हे आमचं आध्यात्मिक अन्न आहे, ते आम्हाला ग्रहण करायचं आहे, ते आमच्या जवळ असलं पाहिजे. देव म्हणतो माझ्या मुला, माझं धर्मशास्त्र तू काय करू नको? विसरू नको. विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागत. आणि मग बरेचसे लोक स्वतःला नेम लावून घेतात. शास्त्र सांगतं आम्हाला स्वतःला नेम लावून घ्यायचा आहे आणि नेम लावून चांगला आहे. मग आपण मंडळीला नेम लावले. काय नेम आहे आपल्याकडं? सेकंडरी सूचनात वाचताना सुरुवातीला बरोबर सुरू करतात म्हणते की आपल्या मंडळीची भक्ती दर रविवारी कधी होईल? हा नियम आहे. 9:30ला भक्ती होईल. हा काय आहे? नेम आहे. काही लोक नेम लावतात की रोज सकाळी प्रार्थना केल्याशिवाय मी कामाला सुरुवात करणार नाही. किती चांगला नियम आहे की नाही? काही लोक म्हणतात की प्रति शुक्रवारी मी उपवास केल्याशिवाय राहणार नाही. किती चांगला नियम आहे.
काही लोक म्हणतात की पहाटेच 5ला उठवून परमेश्वराची भक्ती आराधना कर. स्वतःला त्याने काय केलाय, नियम लावून घेतलाय, नियम लावलाय. आणि तो नियम लावणं फार गरजेचं आहे. आणि शास्त्र सांगतं नियम जेव्हा मी पाळतो तेव्हा देवाच्या आज्ञांचं पालन करतो, देवाच्या विधींचं काय करतो आम्ही, पालन करतो. आणि देव आमच्यावरती खुश होतो. आमच्या घराला, काही लोकांच्या घरी नियम असतात की प्रतिवर्षी काही होऊ द्या पण उपकार स्तुती आमच्या घरी होणारच, प्रतिवर्षी उपकार स्तुती होणार, आमचा नियम आहे. आणि शास्त्र सांगते की त्याचे मोठे आशीर्वाद आहेत. सकाळी उठून काही लोकांचा नियम आहे की 5ला सकाळी उठून मी काय करेन, प्रार्थना करेन. किती चांगला आहे, नियम आहे. देवानं आम्हाला सांगितलं, शिकवलं आणि ते नियम आम्ही पाळले पाहिजे. मग काय म्हणतो खाली तो, माझ्या मुला माझं नियमशास्त्र, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा काय होऊ दे, राहू दे. तुझ्या मनात माझ्या आज्ञा काय होऊ दे, राहू दे. तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आज्ञा काय करू दे, राहू दे, वागू दे. त्यांना सांभाळ, माझ्या आज्ञांचं पालन कर. आणि आज्ञा कुठे आहे, बोला कुठे आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे. शिकत आहोत, शिकता शिकता आपण बोललं पाहिजे, बोलता बोलता शिकलं पाहिजे, हसलं पाहिजे, भावनावश झालं पाहिजे, त्या अंत्यकरणाला टोचल्या पाहिजे. वचन शिकण्याकरिता असतात. त्या आज्ञा, विधी आणि नियम कुठे आहे, पवित्र शास्त्रामध्ये आहे. कुठे आहे, निर्गमाचं पुस्तक काढू आणि वाचू, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की देवानं काय नियम, काय विधी, काय आज्ञा लावून दिल्या. पंडित रमाबाईच्या शास्त्रामध्ये अधिक स्पष्ट रीतीनं काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ते सुटसुटीत आणि मराठी भाषेत सोप्या भाषेमध्ये मांडलंय. काय म्हटलंय, आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले. आम्ही म्हणूया की ज्याने मला पापातून बाहेर आणले, ज्याने मला दलदलीतून बाहेर आणले. मी पूर्वी नाशवंत जगात जगणारा मनुष्य होतो. बोला हालेलुया. येशू माहित नव्हता पूर्वजांना, होता का माहिती नाही. मग काय करत होता आपण, जुन्या जीवनामध्ये जगत होतो, पापामध्ये जगत होतो, शापामध्ये जगत होतो, त्रासामध्ये जगत होतो, पिढेमध्ये जगत होतो. सर्व प्रकारचा बोध घेऊन आपण चाललो होतो. इस्रायल लोकांना प्रभू सांगतो की मी मिस्रातून बाहेर, नाशगृहातून बाहेर आणणारा तुमचा देव परमेश्वर मीच देव आहे. आणि म्हणून तू सांगतो तुला माझ्या खेरीज, काही ठिकाणी म्हटलंय माझ्याशिवाय तुला वेगळा देव नसा. बोलो हालेलुया. देवाशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही देव नसावा. आमचा देव कुठे आहे, स्वर्गात आहे. स्वर्ग त्यात सिंहासन आहे आणि पृथ्वी त्यात पादासन आहे. आणि म्हणून तो म्हणतो माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावा. पुढे तो म्हणतो आपल्यासाठी, आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी नाही का, स्वतःसाठी आपण देव तयार करून ठेवतो की हा माझा देव आहे. तो म्हणतो आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको. वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर आणि पृथ्वी खालच्या जलातही कशाचीही प्रतिमा, प्रतिमा म्हणजे फोटो, कशाचीही प्रतिमा करू नको. आकाशात नको करू, ते माझं सिंहासन आहे. पृथ्वीवर करू नको, ते माझं पादासन आहे. जलात करू नको आणि हवेत सुद्धा करू नको. हवा दिसते का हो, बोला, बोलले तर समजेल. दिसतंय का, नाही दिसत, पण आहे की नाही. आपण म्हणतो सुंदर फॅन लावलाय, किती गार हवा चालली. एसी लावलाय, किती कूल आहे. कूलर लावलाय, किती सुंदर हवा आहे. आणि हवा दिसत नाही, मग तिची कशी काय प्रतिमा करता येईल, येईल का करता. देव आत्मा आहे, आत्मा म्हणजे हवा आहे. आत्म्याची प्रतिमा करता येते का, नाही. करा ना, हवेची पूजा करा, तिला अगरबत्ती लावा, मेणबत्ती लावा, हार घालता येईल का, नाही. देव म्हणतो मी कसा आहे, आत्मा आहे. माझी उपासना आत्म्यानं आणि खरेपणाने करावी. देव म्हणतो माझी प्रतिमा करता येणार नाही. आणि जे करतात ते कशा आहे, शून्य, अक्कल शून्य म्हटलंय. देव म्हणतो मी तुमचा देव आहे आणि मी कुठे राहतो, स्वर्गात राहतो. तो परमेश्वर आमचा अद्भुत देव आहे. त्याची प्रतिमा आम्हाला करता येणार नाही, त्याची पूजा आम्हाला करता येणार नाही, कारण तो आकाशात राहतो, सार्वभौम आहे तो. आणि त्याला कशामध्ये, दगडात, मातीत, कशात पाहता येणार नाही. त्याला विश्व निर्माण केली, हवा निर्माण करणारा कोण आहे, आमचा देव आहे. कोण आहे, देव आहे. नाक दाबून हवा आहे का नाही, थोड्या वेळ दाबलं तर गेला माणूस, नाही का. नाकाची हवा निघून गेली, माणूस मेला. जशी हवा आहे तसा देव आहे. आणि म्हणून तो दुसरी आज्ञा म्हणतो की आपल्यासाठी मूर्ती करू नको. मग मूर्ती नाही केली, पण काही लोक आपल्यासाठी तितकं स्थान, मोबाईलला स्थान देतात की त्यांच्यासाठी काय आहे,
मूर्तीपूजा आहे. काही लोक माणसाला स्थान देतात. ती काय म्हटले त्यांना? व्यक्तिपूजा. ते म्हणतात नाही नाही, त्यांच्याशिवाय आमचं पान हालत नाही. त्या मनुष्याला देवापेक्षा फार फार मोठं स्थान देतात. काही धनाला, प्रॉपर्टीला, पैशाला मोठं स्थान देतात देवापेक्षा. की त्यांच्यासाठी काय आहे? मूर्ती आहे. शास्त्र सांगतं मूर्ती पूजा करू नको. मग खाली आकाशात, वरती आकाशात, खाली पृथ्वीवर, जलात आणि कशातही प्रतिमा करू नको. आणि पुढे म्हणले तिच्या पाया पडू नको आणि तिची सेवा करू नको. पाया पण पडू नको म्हटले आणि सेवा पण करू नको म्हटले. मूर्तीची सेवा करू नको म्हटल्या. लोक करतात. कशी करतात तुम्ही पाहिलं, तुम्ही पाहता, तुम्हाला माहित आहे. मी काल परवा गावी गेलो, तुम्ही पाहिलं. ते म्हणाले नाही नाही, लक्ष्मी ख्रिश्चन आहे तो आम्ही, नाही नाही करत नाही बाकीचे सण काही, पण लक्ष्मी पूजतो फक्त. काय करतो लक्ष्मी? कोणी कोणी दिवाळी केली हातून करा, कारण मला काय करायचं नाही. केली का? केली असली तर आनंद, काय नुकसान नाही. केले का? नाही. आम्ही फक्त काय करतो? लक्ष्मी करतो. कशाला म्हणतात लक्ष्मी? झाडूला. मग 2 भजे ठेवले, 1 पुरी ठेवली, त्याच्यावर एवढासा भात ठेवलाय, अगरबत्ती लावली. अहो नाही काय करताय, पण फक्त काय करतो? लक्ष्मी पूजतो. देवाला आवडत नाही. बोलो हालेलुया. देव म्हणतो मी तो नैवेद्य खाणार नाही. खातो का देव? त्याच्या पुढे नेऊन ठेवला नैवेद्य, खाल्ला का त्याने कधी? देवाला आवडत का? नाही आवडत. तर आम्ही काय करतो? तो झाडू आहे फक्त घर साफ करण्याचा, त्याची पूजा करतात लोक. जे किती वेडे पण आहे. नंतर दुसऱ्या दिवशी काय करतो आपण? झाडून कोपऱ्यामध्ये टाकून देतो. मी त्यांना म्हणालो की नंतर करणार, तुम्हाला करायचं आहे ना. आम्ही पाहतो ख्रिसमसला रडणार, अहो आत्ताच पैसे नाही, तो आता नाही करणार, आता सण करायला कपडे घ्यायला पैसे नाही. शाप ओढवून घेतो. काय म्हटलं? शाप मुक्त आम्हाला जीवन जगायचं आहे. तर आम्हाला सगळ्यात राग देवाला कशाचा? लक्षात कशाचा आहे? मूर्तीपूजेचा सगळ्यात राग आहे. तो म्हणतो मी जिवंत आहे, तुम्ही जिवंत आहात. तुमचा खोटं लावलाय, तुमचं लय प्रेम नाही. तुम्ही म्हणले माझं त्याच्यावर लय प्रेम आहे. त्याचा खोटं लावला, त्याला रोज अगरबत्त्या लावा, हार घाला, त्याला आवडेल का? तर तुमच्या कानाखाली 2-3 वडील म्हणाले मी जिवंत आहे, मला भाकर घाल ना बाबा, मला पाणी पात नाही. त्याला नाही द्यायचं, पण कुणाला द्यायचंय? फोटोच्या पुढे निवड ठेवायचं. आवडेल का तुम्हाला? देव तसा जिवंत आहे. देव म्हणतो लक्ष्मी आणि मी देणार आहे. पैसे देणार कोण आहे? मी आहे. तुम्हाला मागणार. म्हणून काय म्हटले? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. शेलमोनाने मागितलं, मग देव काय म्हणाला? तू इतकं सुंदर मागितलं तर मी तुला काय देतो? आणखी एक वर देतो. वाचलं की नाही आपण राजांच्या पुस्तकात? काय वर दिला? या सर्व गोष्टी बरोबर मी तुला काय देतो? धनही देतो, मानही देतो आणि सन्मानही देतो. बोल हालेलुया. अरे ते देईल का नाही? देईल. मग कशाला तर झाडूची पूजा करायची का? नाही करायची. भाजीला नंतर तेल नाही, आपण ते सगळं तेल ओतून लोक पुढे जाळतात आणि तेला जाळतात. मी पाहिलं काय काय ठिकाणी उकांड्याला पण पंथी लावली. व्हेरी गुड. कुठे लावली? हा, उकांड्याला पण लावली. आणि ख्रिश्चन आहात. कोण आहे? नाही बाळासाहेब ते पोर ऐकत नाहीत, मी ते फटाकडे वाजवायसाठी लावली. अरे मग उकांड्यात लावली. अरे कशाला पाहिजे तुम्हाला? फटाकडे लावणं म्हणजे पैशाला आग लावणे. पैसे घ्यायचे 500ची नोट आणि जाळायची. शेवटी काय केलं? फटाकडे आणून काय केले? जाळे. मग असेच पैसे जाळून टाका ना. काय म्हटलंय? देवाला आवडत नाही. आवडते का देवाला? देवाला मूर्तीपूजा आवडत नाही. तुम्ही जिवंत आहे तो म्हणतो माझी उपासना कर, रविवारी भक्तीला टाइम नाही. बोला हालेलुया. नाही पाहुणे आले होते, आम्हाला वेळच नाही मिळाला. आणि इथं काय चाललंय? अगरबत्ती घेऊन झाडूवर पूजायचं चाललंय, फुलं टाकायची चालेल. ते जिवंत आहे, त्याची गाणं गायचे. म्हणजे या आपण महिलांनी एक गाणं गाऊया. आता कोणचं गाव बाई? आता कोणचं गाव बाई? नाही रे. का? देवाची भक्ती नाही. काय म्हटलं? इथे भक्ती करायची आहे, तिथे भक्ती करणार नाही. आणि तिथे पूजा करायची आहे, तिथे जाणं. शास्त्र सांगतं की देव तुमच्या जवळ आहे, तुमच्या अंतःकरणात आहे. काय म्हटलं? तो काय म्हणतो पहा, मी म्हणत नाही, शास्त्र सांगतं. काय म्हटलंय? कारण मी तुझा देव. तो काय म्हणतो? कारण कोण तुझा देव आहे? मी तुझा देव ईर्ष्यवान देव आहे. कसा देव आहे? ईर्ष्यवान. त्याला ईर्ष्या निर्माण होते आणि मग तो काय म्हटलंय? आपल्या पापामुळं शाप देतो. मग तो म्हणतो मी तुझ्या 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत काय देईल? शाप देईल. जेव्हा तू माझे नेम विधी मोडशील, पण जर आज्ञा पाळशील तर तो म्हणतो मी काय करेल? तुझ्या हजारो पिढ्यांना काय करेल? आशीर्वादित करेल.
आणि म्हणून तुम्हाला आणि मला देवाचे वचन पाळायचे आहेत. देवानं पुढे काय म्हटलंय, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत त्यांच्या अन्यायाबद्दल मी शासन करीतो. शास्त्रात लिहिले बरं, मी म्हणत नाही. अन्यायाबद्दल शासन करीतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझ्या आज्ञा पाळतात, जे माझे विधी पाळतात, जे माझे नियम पाळतात, त्यांच्या मी 1000 पिढ्यांना काय देईन, आशीर्वाद देईन. कोण म्हटलंय? शास्त्र, देवानं म्हटलंय, मी नाही म्हणत. पुढे त्याने आज्ञा दिली की तुझा देव याचे नाव काय करू नको, आज्ञा आहे. काय करू नको, घेऊ नको नको. देवा शपथ मी नाही पाहिलं त्याला, नको व्यर्थ नको घेऊ. पाहिलं तर हा म्हणा, काय होणार नाही, नाही तर नाही म्हणा, काही होणार नाही. पुढे काय म्हटलंय 8व्या वचनामध्ये, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो काय कर, पवित्रपणे पाळ. मग पाळतो का मी? पाळतो तर देवाला धन्यवाद. शास्त्र सांगतं रविवार आहे ना, सकाळी लवकर उठा, सगळ्या गोष्टी सोडून घ्या, परमेश्वराची भक्ती आराधना करा. जितके रविवार तुम्ही जितके शब्दात पाळले आहे तितके आशीर्वाद देवानं सेव केले आहेत. कारण शास्त्र सांगतं 9व्या वचनामध्ये 6 दिवस स्वतः परमेश्वरानं श्रम केले. काय केलं त्याने? श्रम केले. आणि आपल्या कामातून त्यानं आराम घेतला. 7व्या दिवशी त्यानं शब्दात पाळला. तुम्हाला आणि मला सुद्धा शब्दात पाळायचं आहे. मग 11व्या वचनामध्ये तो म्हणतो की कारण 6 दिवस परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्दात दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला आमच्याकरिता. मशीन सुद्धा एक दिवस बंद ठेवतात, बँक सुद्धा एक दिवस बंद ठेवतात. आम्ही बंद नाही ठेवत काहीच, आम्ही सगळं चालूच ठेवतो. आणि मग देवाला म्हणतो, देवा अरे मला आशीर्वाद दे ना. कुठे लपलास? आशीर्वाद कुठे आहे? मी काय करू? मलाचा त्रास का आहे? देव काय म्हणतो, अरे आशीर्वाद दिले तुला, घेता कुठे येतात? रविवारी आम्ही देवाला सोडून जेव्हा जातो ना, तेव्हा देव खात्रीनं निराश होतो. तुम्ही गावाला गेलात आणि सगळ्यांच्या घरी गेलात आणि तुमचा भाऊ भावाच्या घरी नाही गेला, तो काय म्हणशील, मग सकाळी आला का घरी? तो नाही आला. तसं देव काय म्हणतो, मस्त माझा आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी, पण रविवारी मला बघून चर्चला बघून निघून जातो. कामावर जातो कामावर, तुझं कामच करीत नाही. आणि मग रडता, हो किती कष्ट करतोय पण काहीच लागत नाही, हाती काहीच लागत नाही. काय करावं? पैशाला पैसा लागत नाही, घरात शांती नाही, आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही. तो म्हणतो रविवारी आधी ये, सगळं काय मिळेल. मग तसे वर्तमान आधी 7:33 मध्ये काय म्हणतो, माझं राज्य पहिल्यांदा मिळवा, म्हणजे जगातील सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ही मी जाणतो, मी देईल. आणि म्हणून म्हटलंय मागा. आणि मग 12व्या वचनामध्ये तो म्हणतो की आपला बाप आणि आपली आई यांचा काय कर, सन्मान कर, त्यांची सेवा कर, त्यांची पूजा कर, त्यांचं ऐक. तुम्ही असं म्हणा की आई बापा नालायक होतो, कसं काय ऐकावं? ते चांगलं नाही. बाप दारोडा आहे, कसं काय ऐकावं? शास्त्र सांगतो तो कसं असू दे, तू चांगलं राहा, देव त्याचे आशीर्वाद तुला देईल. आणि मग इतके मोठे ते आशीर्वाद आहेत, इतके मोठे ते आशीर्वाद आहेत की जागा पुरणार नाही. देवानंतर आम्हाला सांभाळणारा कोण आहे? आमची आई, आमचा बाप आहे. पोटा सांभाळणारा कोण आहे? आमची आई आहे. घडवणारा कोण आहे? देव आहे. सांभाळणारा कोण आहे? बाप आहे. शास्त्र सांगतं आपला बाप, तो आपली आई यांचा काय कर, सन्मान कर. आणि मग आई बापाचा जेव्हा सन्मान करतो ना, तर शास्त्र सांगतं देवाचा नेम पाळतो आणि देव मोठे आशीर्वाद देतो. आज्ञात लिहिले, मी नाही सांगितलं, शास्त्रात लिहिले, नीतिसूत्रात सलोमन राजानं लिहून ठेवलं. हजारो वर्ष आमच्यासाठी लिहिलं. तो म्हणतो आई आणि बाप यांचा सन्मान कर. आईनं लहानपणी पदराखाली घेतला असेल का नाही हो? काय केलं, भांडण झालं, बाप ओरडला, कोणी ओरडलं, गुरुजी ओरडला, काय झालं प्रॉब्लेम, आईने हळूच पदरा मागे घेतला, जाऊ दे माझं बाळ लहान आहे. माझं बाळ कसं आहे? लहान आहे. ज्यानं लहान लहान लेकरे त्यांना विचारा किती त्रास देऊ द्या, आपण त्याला शिक्षा करतो का, लगेच मारतो, लय त्रास दिला, लय चिडलो, आपला जीव तळतळ येतो, पण काय करता येत नाही. काय करावं आता? आपण काय म्हणतो, त्याला काय होत नाही, समजत नाही, अजून लहान आहे. मोठा झालात ना, मग आई चुकली, आईला काय प्रॉब्लेम झाला, जाऊ द्या ना, द्या ना सोडून. त्या आईला आलिंगन द्या, तिच्या जवळ जा, तिच्या तोंडावर हात फिरवा, तिच्या डोक्यावर हात फिरवा, तिच्या जवळ बसा, तिला बरं वाटेल. तुमचं धन, तुमची प्रॉपर्टी, तुमचं काहीच नको. त्या आईच्या जवळ जा, तिला फक्त बसा, तिच्याशी प्रेमानं बोला,
ती लाडक्या बहिणीची सुद्धा गपचीप आणून तुम्हाला देईल. बोला हालेलुया. ती म्हणजे माझं बाळ नाही, चांगलं आहे, तुम्हालाच मिळतील, दुसऱ्याला नाही देणार. तेव्हा जेव्हा तुम्ही आई वडिलांवरती काय करतात, प्रेम कर. बाबा वाईट आहेत, हरकत नाही, ते पहिल्यापासून रागीट आहेत, त्यांना कडक शिस्त आहे, पण तरी त्यांना म्हणा की बाबा जाऊ दे रे, आता सोडून दे, सगळं देवासाठी सोडून दे, जाऊ दे. तर बाप खात्रीनं सुधरेल, कारण शास्त्र सांगतं की देव बदलणार आहे. आणि म्हणून म्हटले आई आणि बाप यांच्यावर तू काय कर, प्रेम कर, त्यांच्या आज्ञा पाळ, आणि पहा देव सगळं काय करतो. हे वचन फक्त बायबल मध्ये लिहिण्याकरता आणि वाचनाकरिता आहेत असं नाही. खरंच आशीर्वादित व्हायचंय, खरंच शिकायचंय, खरंच बदलायचंय, तर शास्त्र सांगतं ते बदल पाळून पहा. बायबल सांगतं की देव बदलल्याशिवाय राहणार नाही परिस्थिती, देव दिल्याशिवाय राहणार नाही. मग पुढे तो काय म्हणतो, खून करू नको. पुढे काय म्हणतो आणखी, आपण खून नाही करत पण शब्दानं खून होतो कधी कधी. बाप म्हणतो की माझ्या शब्दानं खून केलं त्यानं, हा पोरगा नसता जन्माला तर बरं झाला असतं. संपलं आपलं तिथंच. आई बापाने शाप दिले ना, आपलं जीवन तिथंच संपलं. काय वाचलं आपण, देव काय करतो, तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत काय देतो, शाप देतो. आई वडिलांच्या मुखातून आमच्यासाठी नेहमी आशीर्वाद मिळाले पाहिजे. मग नाकात नळ्या नाहीत आणि त्या जाळ्या नाहीत, सलाईंची बाटली नाही, ती नर्स नाही आणि ते दवाखान्याचा वास नाही. कधी आई बापांचे आशीर्वाद घेतल्या नंतर. लेकरांकरिता फार महत्वाची गोष्ट आहे, आई वडिलांचा सन्मान करायचा, त्यांच्यावर प्रेम करायचं, त्यांना आदरानं बोलायचं, त्यांच्या सुखदुःख. त्या आई बापाला काय ना, सगळं जे आहे ना ते तुमच्यासाठीच आहे. त्यांनी जे कमवलं ते जेव्हा निघून जातात या जगातून, तेव्हा ते काही घेऊन जातात का, काहीच घेऊन जातात, तुमच्यासाठीच आहे. म्हणून शास्त्र सांगतं आई बापांचा आम्हाला सन्मान करायचा. पुढे काय म्हटले, स्पष्ट चाललेले, काय करू नको, व्यभिचार करू नको, डोळ्यानं सुद्धा करू नको म्हटलं. पुढे वाटलं तर डोळ्यानं सुद्धा पाप करू नको, हातानं सुद्धा पाप करू नको, मनानं सुद्धा पाप करू नको. धुवून टाक. देवाला म्हणा, देवा तुझ्या पवित्र रक्तानं मला धुवून काढ, मला शुद्ध कर, माझे डोळे, माझं मन, माझं अंतःकरण धुवून काढ. मग आणखी काय म्हटलं पुढं, चोरी करू नको. आता आम्ही चोर नाही, कोणी कोणी नाही, कोणी म्हणलं तरी आम्हाला आवडेल का, ते पापायचे चाललेत ना रस्त्यानं, ते नाही का, ते एकदम व्हाईट शर्ट बीट घातलेलं एकदम छान, ते चोराचे पप्पा आहेत. किती भारी वाटल का, चोरी करू नको. का, शास्त्र सांगतं आम्ही दशांश बदललेलं. मराठीच्या पुस्तकात जातो काय म्हटलंय, सगळा दशांश काय करतो, भांडरात घेऊन. तर मग तुम्ही चोर आहात, तुम्ही चोरी करता. माझं दान, माझं दशांश याच्याबद्दल, माझा वेळ याच्याबद्दल आम्ही दान दशांश दिले पाहिजे. मग पुढे त्याला स्पष्ट दिलंय, आपल्या शेजाऱ्याच्या घराविरुद्ध खोटी साक्षी देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, शेजाऱ्याच्या लाकडाचा सुद्धा लोभ धरू नको. बाई लय भारी लाकड आणले तो तुम्ही, लय चांगला चाललाय, जळू दे ना, तुला काय करायचंय, नको धरलो. त्याने टीव्ही घेतलं, घेऊ दे. शेजारची काय केलं का, शेजाऱ्याला लगेच त्रास होतो, करू दे. तुमचं अधिक प्रार्थना करा त्याच्यासाठी. त्यांना म्हणा की देवा धन्यवाद, आम्हाला फार आनंद वाटला हो तुम्ही गाडी घेतली, असं म्हणा. लोक पहिलं काय म्हणतात, गाडी घेतली, जुनी घेतली का, स्वभाव आहे म्हणतात. त्याने हिरो होंडाची घेतली ना, नाही नाही सुझुकीची घ्यायची होती हो, ही चांगली नाही कंपनी. नाही तर लोक काय म्हणतात, घेतली असन कुठून तरी, खराब असन, जळू नको म्हणले. सोयरी जळले लोक म्हणजे पोरगा बरोबर नाही, हुंडा दिला गेले, चांगलं मन ठेवा. काय म्हणले, मन कसं ठेवा, चांगलं ठेवा, कोणाचंही होत असू दे, चांगलं मन ठेवा. शास्त्र सांगतं आमचं चांगलंच होणार. बोलो हालेलुया. एक आजी होत्या, त्या नेहमी म्हणायच्या, बाई मी मुंबईला गेले का पडते काय नो, त्या फरशीवर पडते काय नो. काल परवा मी त्यांना भेटून आलं, म्हणलं आजी असं कधीच म्हणायचं नाही, आणि खरंच पडल्या, पाय मोडला. जसं बोलतो ना आपण तसं आपल्याबद्दल काय होतं, घडत. आपण जसं म्हणतो ना असं होईल, तसंच होतं. आपण म्हणा देवा चांगलं होते. आपलं मन इतकं घाणेरडं आहे, इतकं पापी आहे, नको ते शंका मनात आणून देतं. लेकर चांगले आहेत ना तरी आपल्या मनात येतं, बाई पोरग चालले गाडी, धडकन काय नो, कशाला धडकन, मन बळच खाते. 10 मिनिटं उशीर झाला, ऍक्सिडेंट झाला काय नो, ट्रेन गेली काय नो, कुठं काय झालं काय नो, अरे कशाला, चांगला विचार करा, येईल घरी आला असं, मित्रासंग येतो काय नो, दारू पितो काय नो, कशाला तुमच्या मनात त्या गोष्टी येतात. अरे का, शास्त्र सांगतं मन आमचं स्वतःलाच आम्हाला काय करतं, खावं लागतं. म्हणून तो आम्हाला सांगतो की कशाचा आपण लोभ धरू नको. कारण पुष्पस्त लिहिले पुढं, आपल्या शेजाऱ्याच्या, रमाबाईच्या भाषांतरामध्ये लिहिले स्पष्ट, आपल्या शेजाऱ्याच्या बायकोचा लोभ धरू नको.
असू द्या ना तुझी काळी आहे ना, असं म्हण माझी काजल आहे. काळी जरी असली तरी माझी कशी आहे, काजल आहे. माझी कशी आहे, कशी असली तरी माझी माधुरी दीक्षित आहे असं म्हण. पण लोकांची पाहतो बाई काय म्हणतो, लय घाई केली बा लग्नाला. आपली आहे चांगली आहे असं म्हण, शास्त्र आपला आहे तो चांगला आहे असं म्हण. मग तो लिहितो की गाढवाचा सुद्धा लोभ धरू नको, दासाचा लोभ धरू नको, बैलाचा लोभ धरू नको, आणि कोणत्याच गोष्टीचा काय करू नको, लोभ धरू नको. हे देवाने काय दिल्या, आज्ञा दिल्या. मग पुढे आता तुम्हाला पाहायला मिळेल देवाने आम्हाला आणखी काय म्हणाले. पवित्र शास्त्र सांगतं, त्या शेलमोनाला सांगितलं माझ्या विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम तू काय कर, पाळ, सांभाळ, आणि मग तुला आशीर्वाद आहेत. मग तो तिसऱ्या चौथ्या वचनामध्ये म्हणतो की दया व सत्य ही तुला न सोडो, त्यांची माळत आपल्या गळ्यात वागीव, आपला हृदय पटलावर ते लिहून ठेव. काय लिहून ठेवायचं आहे, मी दयावान आहे. लोक म्हणले पाहिजे की त्यांच्याकडे गेलो की मला समाधान वाटतं, त्यांच्याकडे गेलं की मला आनंद वाटतो. तो दयावान मनुष्य आहे. त्याच्या शब्दातच इतकं सामर्थ्य आहे, त्याच्या शब्दातच इतकं प्रेम आहे की मला कसं वाटतं, बरे वाटतं त्यांना भेटल्यावर. दयावान आहे. मग म्हटले प्रभूनं, म्हणजे तुला देव आणि मनुष्य यांच्याकडून अनुग्रह आणि सुकीर्ती प्राप्त होईल. अनुग्रह म्हणजे देवानं राखून ठेवलेले आशीर्वाद, आणि सुकीर्ती म्हणजे मोठी कीर्ती. दुसरी कीर्ती असते अजून कोणती, दुसरी एक असते सुकीर्तीच्या नंतरची असते, कोणती असते, कुकीर्ती. ते म्हणतो कुकीर्ती नाही, काय भेटेल तुला, सुकीर्ती. चांगले कर्म कर आणि तुला प्राप्त होईल. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर काय करू नको, अवलंबून राहू नको. स्वतःला शहाणा समजू नको, स्वतःच्या बुद्धीनं वागू नको. आपण म्हणतो अरे जरा ज्ञान धर, तुझी बुद्धी काय करते, नाही काय. शास्त्र सांगतं आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गामध्ये म्हटले, आपल्या सर्व मार्गामध्ये देवाचा सन्मान कर, त्याचा आदर कर. तू आपल्या दृष्टीने स्वतः परमेश्वराने दिले, तू आपल्या दृष्टीने स्वतःला काय म्हटलंय, शहाणा समजू नको. मी नाही म्हटलं, शास्त्रात म्हटले आम्ही स्वतःला शहाणा समजतो, लोकांचं ऐकतच आहे, मीच लय शहाणा आहे. जे म्हणतो स्वतःला लय शहाणा समजू नकोस. तर देवाला सर्व गोष्टींमध्ये आदर कर, परमेश्वराचे भय आणि दुष्कर्मापासून काय कर, दूर राहा, वाईटापासून दूर राहा. तू हे तुझ्या देहाला आरोग्य आहे. काय आहे, देहाला आरोग्य आहे, आणि हाडांना सत्व आहे. आणि शास्त्र सांगतं जेव्हा तू देवाचे नियम विधी आज्ञा पाळशील तेव्हा तू बरा होशील, तुला आरोग्य मिळेल, तुझी भरभराट होईल आणि तुझं चांगलं होईल. आणि पुढे म्हटलंय की तू आपल्या सर्व द्रव्याने, सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने नव्या द्राक्षरसानं भरून वाहतील. पुढं आशीर्वादाने आशीर्वाद दिलेला आहे. समृद्धी, मोठे आशीर्वाद देव म्हणतो मी देईल. केव्हा, जेव्हा तू माझे नियम, माझ्या विधी, माझ्या आज्ञा पाळशील. हजारो वर्षांपासून शापामध्ये, पापामध्ये, मूर्तीपूजेमध्ये, पीडेमध्ये, समस्येमध्ये पूर्वीचे लोक होते. आमचे दिवाळी मागायची, शिमगा मागायचा, आणखी काय म्हटलंय, गिरण मागायचं, गिरण मागायचं. आणखी काय, गावाच्या बाहेर देवळातलं जाऊन निवेद आणायचे. सगळे शाप काय झाले पाहिजे, तुटले पाहिजे. आणि पूर्वी तुम्हाला पाहायला मिळतो. मग तुम्ही पाहिलं असेल की इतकं काय होते, पण घरात पीडा आहे, त्रास आहेत, आजार पण कधीच संपत नाही. का, कारण मी शापाचं जीवन जगत होतो. त्रास संपत नाही का, कारण मी पापाचं जीवन जगत होतो. पूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर मोठमोठ्या घराण्यामध्ये जे श्रीमंत आहेत, आजही पहा, जे फार गडगडचे गर्भ श्रीमंत ज्याला म्हटले, कारखानदार आहेत, श्रीमंत आहेत, मोठे आहेत, पाटील आहेत, त्यांच्या घरात जर तुम्ही पाहिलं ना तर अपंग लेकरं. आपण म्हणतो काय एकतरी पोरगा अपंग आहे का, कारण मी तुम्हाला काल सांगितलं की पोरगा शिकला, ज्ञान मिळालं आणि तो डॉक्टर झाला. किती कोटी घेतले, किती कोटी घेतले डॉक्टर व्हायला, 5 कोटी, 10 कोटी, 2 कोटी. मग कसं काय लेकरं चांगले होते जन्माला. तुम्ही पूर्वी पाहिलं असाल ना, भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती की नाही. पुस्तकात आपण वाचतो, आम्ही 10वीला असताना आम्हाला होतो, इंग्रजांची सत्ता होती. शाहू महाराजांच्या काळातली पण गोष्ट आहे. इंग्रजांची सत्ता असताना भारतात सतीची चाल होती. काय माहिती आहे का तुम्हाला सतीची चाल म्हणजे काय? तरुणपणामध्ये जर नवरा मारला तर त्या स्त्रीला काय करायचं, जिवंत
चितावर जाळायचं आणि ती पळू नये म्हणून डोल वाजवायची, मोठमोठ्याने वाजवायचं, तर जिवंत बांधायचं आणि जाळायचं. आणि काय व्हायचं असं, ती लहान आहे तेव्हा नवरा म्हातारा आहे, ती 12 वर्षाची 16 वर्षाची आहे ना, नवरा 80 वर्षाचा, आणि मग तो मरून जायचा वर्ष 2 वर्षांनी, आणि तो मेला, हिला काय करायचं, जिवंत जाळायचं. कोण जाळत होते? मोठे लोक, भट म्हटले, ब्राह्मण ज्याला म्हटले, ते लोक जाळून टाकायचे. पुस्तकात गेली, माझ्या मनाचं काय सांगत नाही. मी अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक वाचत होतं, त्यामध्ये मी पाहिलं, बाबासाहेबांचं वाचत होतं, त्याच्यामध्ये मला ते सतीची चालीबद्दल पाहायला मिळालं. आणि शाळेमध्ये पण इतिहासामध्ये पाहायला मिळतं आम्हाला की ती सतीची चाल होती. आणि मग ते लोक ढोसायचे, तिला जाळून टाका, जिवंत जाळायचे. आणि मग तुम्ही पाहिलं असेल त्या लोकांच्या घरात अजून शाप सुटलेले नाहीत, संपत्ती भरपूर आहे, राज्य आहेत, महाल आहेत, कारखाने आहेत, गावाची गावं त्यांच्या आहेत, वतनदारी आहे. पण एकच वर्ग असला ना, तो पण मतिमंद आहे, लोळे आहेत, पांगळे आहेत. काय म्हटलंय, कशामुळे आहे? शापामुळं. आमच्याकडे आहे का? नाही, कारण आम्ही कशा आहोत? शाप. येशूच्या रक्तानं शाप धुतले. येशूचं रक्त फक्त पाप धुण्यासाठी सर्वसमर्थ आहे. येशूचं रक्त फक्त शाप धुण्यासाठी सर्वसमर्थ आहे. कुठल्याही बकराच्या रक्तानं शाप धुतले जात नाही, कुठल्याही अर्पणानं शाप धुतले जात नाही. येशू आमच्याकरता एकदाच अर्पणाचा कोकरा म्हणून गेला, एकदाच त्याने बलिदान दिलं. तो आमचा देव आहे आणि त्या देवाची आम्ही उपासना करणार आहोत. आणि म्हणून काय म्हटलंय, प्रथम फळ आम्हाला देवाला देऊन टाकायचं. प्रथम फळ, पहिला मुलगा आम्हाला देवाला देऊन टाकायचा. आम्हाला आनंद वाटला पाहिजे त्या मुलामध्ये, देवा माझा मुलगा मी तुझ्या सेवेला दिला आहे. सेवा करण्यासाठी फक्त पाळतच व्हावं लागतं असं नाही. आहे का असं? नोकरी करून, आमचं काम करून, सगळं करून आम्हाला भक्ती आराधना करता येते. सेवा आहे. मंदिर झाडणं सुद्धा काय आहे? सेवा आहे. सकाळी लवकर प्रबोधन बनवणं सुद्धा काय आहे? सेवा आहे. प्रार्थना करणं पण काय आहे? सेवा आहे. प्रार्थनेत जाणं पण काय आहे? सेवा आहे. भक्तीला जाणं, गाणे गाणे या ठिकाणी उभं राहणं सुद्धा काय आहे? सेवा आहे. आपण बाई काय जरा म्हणतो, एवढंच मांजरावलं होतं, पण देवानं त्याला काय दिला? आशीर्वाद दिला. काय दिला? आशीर्वाद दिला. आणि मोठं बनवलं. आणि मग पुढे तो बिझनेसमॅन जातो. शास्त्र सांगतं, आशीर्वाद देण्याकरिता आम्हाला देवाला म्हटलं पाहिजे, देवा मी तुझ्या जवळ आहे, तुझ्या विधींचं नियमांचं मी काय करतोय? पालन करतोय. 10 वचनामध्ये काय म्हटलंय की म्हणजे तुझी कोठार समृद्धीने भरतील, तुझे कुंडलाय द्राक्ष रसानं भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको. देवाचं शिक्षण काय करू नको? तुच्छ. देवाच्या शिक्षणाचा कंटाळा येतो, देवाच्या शिक्षणाचा वीट येतो आणि मग शापाला शापग्रस्त होतो. ख्रिस्ती हा मुळात धर्म नाही. ख्रिस्ती हा मुळात धर्मच नाही, तो काय आहे? मार्ग आहे. पाप मुक्तीचा मार्ग आहे, शाप मुक्तीचा मार्ग आहे, आनंदाचा मार्ग आहे, स्वर्गाचा मार्ग आहे. त्या मार्गावर जेव्हा आम्ही चालतो तेव्हा हजारो आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आणि मग शास्त्र सांगतो, मी तुझ्या मुलांच्या मुलांना आशीर्वाद देईल, तुझ्या मुलांचे मुलं तुझ्या दृष्टीस पडतील. देव मोठे आशीर्वाद देतो. केव्हा? जेव्हा आम्ही सेवा करतो. कुणाची? आई बाबांची सेवा करतो, परमेश्वराची सेवा करतो, देवाची सेवा करतो, तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो. लक्षात घ्या, ख्रिस्ती धर्म नाही, तो काय आहे? आचरण आहे, मार्ग आहे. त्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे, सुटकेचा मार्ग आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं की आम्हाला प्रेम करायचं. आईला मी नेहमी तुम्हाला म्हणतो की जर आवडतं ना गुलाबजाम, आईला घेऊन जा, बायकोला घाबरू नका. बोल हालेलुया. घाबरता का? बायकोला पण द्या, नाही म्हणायचं नाही. तिला म्हणजे तुला पण पेढे आणलेत, काळजी करू नको, पण मम्मीला तर मला देव दे. घाबरतं काय करणार? जा, देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. घाबरायचं काय करणार? का भीती वाटते? अमोल वाटते? नाही. ते सांगतात मला म्हणजे की आमची सुनबाई फार चांगली आहे की नाही, आज कुठे गावाला गेली वाटते. ते कारण आमची सुनबाई कशी आहे? फार चांगली. ही साक्षी असली पाहिजे, हे जीवन असलं पाहिजे. शास्त्र सांगतं देव आम्हाला आशीर्वाद देतो. आशीर्वाद म्हणजे फक्त पैसेच आहेत असं नाही. आशीर्वाद फक्त पैसेच आहेत असं नाही. आरोग्य आशीर्वाद आहे, लेकर निर्व्यसनी असणं आशीर्वाद आहे, ते वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आशीर्वाद आहे. आणि ते सगळं काय होतं जेव्हा आम्ही देवामध्ये वाढत वाढत आणि वाढत चालतो. 12 वचनामध्ये म्हटले की कारण जसा बाप
आपल्या आवडत्या मुलावर, अनुस्वर आवडत्या मुलावर काय करतो? प्रेम करतो. तसा देव काय करतो? आमच्यावर प्रेम करतो. तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला शासन करीतो, ज्याला आज्ञा प्राप्त होते, जे सुज्ञता संपादन करीतो तो मनुष्य धन्य, कारण त्याचा सौदा रुपयाच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा मोठा आहे. कुणाचा? ज्ञानाचा. त्या लेकराचा एक तोळा सोनं करून ठेवलं, पण लेकराला नाही शिकवलं. जेव्हा तो शिकतो तेव्हा एक काय 10 तोळे करेल, कारण त्याला ज्ञान प्राप्त झालं. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला देवाचं ज्ञान मिळालं पाहिजे. मग 15 वचनामध्ये काय म्हटलंय की ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तू कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्यापेक्षा ते मोठं आहे. आणि म्हणून सोनं रूप चांदी मोती काय घेऊ नको, पण काय घे? देवाचं ज्ञान घे. म्हणून लेकरांना देवाचं ज्ञान शिकवा की बाळा प्रार्थनेला जा, कधीच नुकसान होणार नाही. बोलो हालेलुया. कधीच नुकसान होणार कधीच नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण शास्त्र सांगतं ज्ञान देणारा, परिस्थिती बदलवणारा कोण आहे? परमेश्वर. मागे मी तुम्हाला सांगितलं सगळं आहे, पण खाऊ द्यायचं का नाही द्यायचं ते त्याच्याच हातात. कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या. आणि म्हणून देवाचं ज्ञान लेकरांना शिकवा, तुमचं चांगलं होईल, तुमचं अधिक चांगलं होईल. शास्त्र सांगतं आम्हाला परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढवायचा. 19 वचनामध्ये म्हटलंय परमेश्वरानं पृथ्वीचा पाया घातला, त्यानं बुद्धीने आकाश निर्माण केले, त्याच्या ज्ञानाने बळानं जलाशयावर त्यानं तिला स्थिर केलं. ही पृथ्वी परमेश्वरानं स्थिर केली आहे आणि ते ज्ञान आम्हाला समजलं पाहिजे. मग 25 वचनामध्ये तो म्हणतो की आकस्मिक आलेल्या धोक्यांना भिवू नको, दुष्टाची धाड आली तरी भिवू नको, कारण तुझ्या लेकरांना काय होणार? बोल काय होणार? शैतान दौचेल, भीती वाटते. 5 मिनिट उशीर जर झाला ना लेकराला यायला, 5च, त्या आईचा जीव लागत नाही, तिचा बीपी हाय होतो. ती मोबाईल घेऊन बाहेर जाय, घरात इकडं जा, इकडं पाय तिकडं पाय, येई ना कसा अजून. अरे जरा थांबा, सिग्नल लागला असेल ना, 5 मिनिटं थांबा. आणि तू 5 मिनिटात येतो ना पण बाहेर माझ्या मला जीवात जीवाला 11 वाजले रे बाळा, तू येईना. देव काय म्हणतो? घाबरू नको, आकस्मिक आलेल्या धोक्याला सुद्धा घाबरू नको, प्रार्थना करा. देवा माझे लेकर देवाच्या वचनात वाढू दे, वाढतील. मग पवित्र शास्त्र सांगतो, पुढे तो लिहितो की कारण परमेश्वर तुझा रक्षक होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. कोण म्हणतो? देव म्हणतो. कुणाचा पाय गुंतू देणार नाही? तुझ्या लेकराचा पाय गुंतू देणार नाही. टेन्शन घेण्यापेक्षा प्रार्थना करा ना लेकरांसाठी. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो देव आम्हाला शापमुक्त करतो, तो देव आम्हाला वाईटापासून सोडवतो, तो देव आम्हाला सगळ्या प्रकारच्या नाशापासून सोडवतो, तो परमेश्वर आम्हाला सर्व प्रकारच्या दुष्ट गोष्टीपासून सोडवतो. तो तुमचा आणि माझा देव आहे, शापमुक्त करणारा देव आहे. आणि मग खाली 33 वचनामध्ये म्हणतो परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण धार्मिकाच्या वस्तीला तो काय देतो? आशीर्वाद देतो. कुणाला आशीर्वाद देतो? आणि म्हणून आमचा बाप, आमची आई धार्मिक जीवन जगणारे असले पाहिजे, आम्ही धार्मिक जीवन जगणारे असले पाहिजे. मग आमच्या लेकरांना आशीर्वादापासून कोणीच वाचवणार नाही. मग ते मोठमोठे साहेब होतील आणि रिश्वत घेणार नाही. मागच्या रविवारी मी सांगितलं नाही का, मोठे साहेब होतील पण रिश्वत घेणार. शास्त्र सांगतं की देवाने आम्हाला विपुल दिला आहे, ते टिकण्याकरिता देवाची प्रार्थना करा. शास्त्र सांगतं तो प्रभू फार चांगला आहे. म्हणून हा शलोमोन राजा म्हणतो सोनं नको घेऊ, पण काय घे? देवाचं ज्ञान. ज्याच्याकडे देवाचं ज्ञान आहे त्याच्याकडे सोन्याला काही कमी राहणार नाही. दे बाप तुम्हाला वचनांच्या आशीर्वादित करो. आमेन.